रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे, मस्तपैकी छान अशी क्रिस्पी खूप पनीरची कोफ्तेची। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। मस्तपैकी छान, चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मस्तपैकी मी नाश्त्यासाठी मस्त छान असे पनीरचे मस्तपैकी तुम्हाला रोल दाखवणार आहे। गोल असे पनीर आपल्याला मस्तपैकी त्याला कोफ्ते बोलतात ते, पण मी पनीरचे गोल कोफ्ते बोलणार आहे। आता चला तुम्हाला मी दाखवते। इथे मी तसं अर्धा किलो मधलं पनीर मधलं मी अर्धा पनीर घेतलेलं आहे। इकडे 1-2 वाटी कांदा कापून घेतलेले आहेत आपण, 2 वाटी कांदा। याच्यामध्ये मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मी, ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे। तर सर्वात पहिले आता आपल्याला हे पनीर छान असं हाताने मॅश करून घ्यायचंय। हे सगळं पनीर असं हाताने पूर्ण चांगलं मॅश करून घ्यायचं। झाल्याच्या नंतर पनीर पूर्ण असं आपण छान असं मॅश करून घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, ह्याच्यामध्ये थोडासा आपल्याला ओवा टाकून घेणार आहे मी। त्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं। कांद्याला पाणी सुटतंय, मग आपण ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपलं एक होत नाही तोपर्यंत आपलं पूर्ण त्याला पाणी पूर्ण अपसून घेईल तसं आपण पीठ मळून घ्यायचं हे छान पनीर मध्ये। आता हे आपलं पूर्ण एक जीव झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकून घेणार आहे, की जेणेकरून मस्त आपले गोल सारखे पप्स होऊन जातील पनीरचे। आता मस्त पनीर मध्ये छान असं आपल्याला पीठ मळून छान घेतलेलं आहे आणि मस्त याचे गोल असे करून घ्यायचे आपल्याला बबल्स सारखे, आणि मस्त आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। हे बघा, एका साईडला मी छान असे मस्त गोल राऊंड करून मध्ये घेतलेले आहेत, असे गोल गोल सारखे करून घेतले सगळे असे जेवढे लागेल तेवढे। एका साईडला आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान असं आपल्याला तापून द्यायचं आणि मस्त गरम करून घेतलेले मी। तेल होत आपलं तेल बघूया आपण, तेल पण थोडंसं पीठ टाकून झालेलं आहे। मस्त आपलं छान तेल पण गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक टाकून घेऊया, जेणेकरून मस्त आपल्याला बारीक गॅसवरतीच आपल्याला मस्त कोफ्ते छान असे पनीरचे काढून घ्यायचे। थोडेच टाकून घेतले मी, जेणेकरून छान असं तेलामध्ये एक साइड छान आपल्याला मस्त क्रिस्पी छान असे करून घ्यायचे, जेणेकरून मस्तपैकी क्रिस्पी आपल्याला कडक असे पनीरचे कोफ्ते मस्त चिटकलं नाहीये, कारण की आपण मैद्याचं मॅग्नेट करून घेतलेलं आहे ना। मस्त राऊंड सारखे आपले गोल ब्राऊन सारखे शेकून घ्यायचे। आता हे बारीक गॅसवरती आपल्याला ठेवून द्यायचे, जेणेकरून मस्तपैकी आपले छान मस्त ड्रीप फ्राय होऊन छान होतात। सारखं आपण वर खाली कर झाले की छान असे ब्राऊन कलर येतील, कारण की तेल छान गरम झालेले।
आता आपलं झालेलं आहे. आता मस्त काढून घेऊया एका प्लेटमध्ये. अशा प्रकारे आपल्याला असे कोफ्ते छान डीप फ्राय करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला सगळे छान असे पनीरचे कोफ्ते करून घ्यायचे. बघा मस्त आपले छान कोफ्ते पनीरचे छान झालेत. रेसिपी सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण बनवा. आणि ह्याच्याबरोबर छान चटणी, टोमॅटोचा सॉस किंवा हिरवी चटणी खूप छान लागेल. ही रेसिपी खूप साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही बनवा. आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.